जसं क्रिकेटला कंपल्सरी चेसिंग तसंच कंपल्सरी ड्रेसिंग. तर SV हरणे पाळंदे संघाला पेनल्टी देण्यात येत आहे 2 रनांची. दो रन का पेनल्टी रहेगा. चार रन का पेनल्टी रहेगा SV हरणे पाळंदे संघाला. पहिला चेंडू वैयक्तिकडे पहिलं संघासाठी पहिलं शतक पॉवर प्लेचं शतक. रमेश गोलंदाजीला सज्ज राईट आर्म राऊंड विकेट मारकने सुफियान साडी. सुफियान फलंदाजीला सज्ज पॉवर प्लेचं शतक वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं शतक घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो सुफियान साडी. पहिला चेंडू हलक्यात आणि खेळला कवरच्या दिशेने शतकची चेंडू खाली एक धावाचा प्रयत्न रनआउट होते का पाहायचा आहे आणि पंच काय घोषित करतात पाहायचं आहे आपल्याला आणि फलंदाज बाद. चला पंचाचा निर्णय अंतिम राहील. जो पंच डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. फलंदाजांना पहिला ब्रेक तो भेटतोय. पहिला फलंदाज डगआउटमध्ये परतोय रॉयल दापोली या संघाचा सुफियानच्या स्वरूपात रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज त्याची जागा साठी जातोय तो सौद. पहिल्या चेंडूवरती सुफियानला डगआउटमध्ये परतवले. ते रमेश याने उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला झाले. ते SV हरणे या संघाकडून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालली ती रमेश यांची. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्रेक तो मिळवून दिलाय. सुफियानसारखा डावकर फलंदाजाला डगआउटमध्ये परतवलंय. त्याची जागा सामन्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो साऊथ. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाने पहिलं शतक गोलंदाजी मारती गोलंदाज रमेश सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्गने मोहसिनसाठी. बघूया मोहसिन कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या अजूनही खातं खोलत नाही ते संघाचं. धावसंख्या आहे ती 0. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज रमेश गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यात मोहसिनसाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन केल्याचा हलक्यात आणि कडला चेंडू जातोय रक्षकाच्या आता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चाललाय. गुड लेंथवरती चेंडू टाकलाय. थोडासा ड्राईव्ह करायला दिला होता पण चेंडू काही समजत नाही तर मोहसिनला चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक आपलं काम बजावतोय. धावसंख्या अजूनही खातं खुलत नाही तो रॉयल दापोली संघ. धावसंख्या 0. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचे शतक रमेश यांच्याकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय मोहसिनसाठी. मोहसिन फलंदाजीला सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न तसंच कर्व ड्राईव्ह किंवा स्ट्रेट डाऊन खेळला चेंडू क्षेत्ररक्षक अजिंक्य चेंडू खाली येते तोपर्यंत सज्ज येते. एकी धावाने संघाची धावसंख्या वैयक्तिक खातं करतो मोहसिन. धावसंख्या पोचते ती 1 वरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी माती गोलंदाज रमेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणे साऊथसाठी. साऊथ फलंदाजी सज्ज. पुन्हा एकदा डॉट सुरू एका धावेने लाईक 22 स्वरूपात 1 धाव भेटते. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या आहे ती 2 धावांवरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या होते ती 2. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारतो रमेश मोहसिनसाठी. मोहसिन फलंदाजी सज्ज असणार आहे. धावसंख्या अजूनही 4 चेंडूंचा खेळ झालाय 2 धावांवरती. बघूया आता मोहसिनच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला भेटतो का रॉयल दापोली संघासाठी. गोलंदाजी मारतो गोलंदाज रमेश.
पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू हलक्यात आणि खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. डॉट स्वरूपात चेंडू निघतोय. षटक चालू आहे ते पहिल्या षटकात अजून शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या रोखून ठेवले ती 2 वरती. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येणार आहे तो रमेश मोहसिनसाठी. बघूया शेवटच्या चेंडूवरती षटकार चौकार पाहायला भेटतो मोहसिनच्या बॅटमधून. धावसंख्या अजूनही रोखून ठेवलाय. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी चालू पॉवर प्लेच्या षटकामध्ये रमेश यांची आपल्या संघासाठी. एसवीआर हरणे संघाकडून वैयक्तिक संघासाठी पहिलं शतक. पॉवर प्लेचा षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट स्वरूपात चेंडू स्लोवर चेंडू टाकला. चेंडू काय समजा चेंडू जातो. शतक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 2. एक फलंदाज बाद 2. या वैयक्तिक कोट्यातील पहिल्याच संघासाठी पहिलं शतक. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी दुसरं शतक. वैयक्तिक कोट्यातील पहिलं शतक घेतोय गोलंदाजी मारती गोलंदाज स्वप्नील. राईट आर्म विकेट मारा करणार असेल तो साऊथसाठी पॉवर प्लेचं शतक असणार आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती 2. एक फलंदाज दगावमध्ये परतला तो सुफियानच्या स्वरूपामध्ये. राजसंघ नापोली या संघाची धावसंख्या अजूनही रोखून ठेवली ती एसवीआर हरणे संघाने 2 वरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन येते गोलंदाजीमध्ये गोलंदाज स्वप्नील. कशा प्रकारे गोलंदाजी करणार पॉवर प्लेच्या शतक कशा प्रकारे घेऊन येतं तेही पाहायचं आपल्या संघासाठी. दुसरं शतक प्रगतीपथावर गोलंदाजी मारती गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन खेळला चेंडू. उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते पांडू यांचं. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. षटक चालू आहे ते दुसरं. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी स्वप्नील. राईट आर्म राऊंड विकेट मारतोय मोहसिन साडी. शॉर्ट पिच चेंडू बिगिट केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाले तो पण ते सहज येते. 1 धाव पूर्ण केले. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 4 वरती. षटक चालू आहे ते दुसरं. प्रगतीपथावर ते राईट आर्म विकेट मारा करतोय तो साऊथसाठी. पुन्हा एकदा बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली देतो पांडू. 1 धाव सहज इथं पूर्ण केलं. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 5 वरती. षटक चालू आहे ते दुसरं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही रोखून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. एकही षटकार एकही चौकार पाहायला भेटत नाही. ती रॉयल नापोली संघाकडून चोख टप्प्यावरती गोलंदाजी चालले ती एसवीआर हरणे संघाची. आपल्या संघासाठी मेहनत घेताना दिसतात ती गोलंदाज. पण एकदा स्लोअर चेंडू हलक्यात टाकलाय. चेंडू स्ट्रेट डाऊन खेळलाय. पांडूकडून मिसफील्ड बॅट आहे आणि 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. षटक चालू आहे ते दुसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूवरती चौकार पाहायला भेटलाय. धावसंख्या पोहोचते ते 9. षटक चालू आहे ते दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मारती गोलंदाज स्वप्नील. स्लोअर चेंडूवरती स्ट्रेट डाऊन खेळला चेंडू. मोहसिनच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटलाय. बघा उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. कशा प्रकारे घेऊन येतो तो स्वप्नील आपल्या संघासाठी. ॲडम विकेट मारा करण्यात तो मोहसिनसाठी.
पुन्हा एकदा स्लो चेंडू स्ट्रेट डाऊन खेळून काढलाय. वन बाउस चेंडू आता सीमाच्या दिशेने शानदार दणदणीत चौकार. चौकाराने संघात धावसंख्या वाढते. धावसंख्या पुसते 13. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय स्वप्नेश आपल्या संघाने. पुन्हा शॉर्ट चेंडू बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू करताय. झेल करताय. मिसफील्ड पाहायला भेटताय जिंकेच्याकडून. मोहसिनला जीवनदान भेटताय. षटक संपतंय. 2 षटकाच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती 14. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं शतक. गोलंदाजी मारती गोलंदाज अजिंक्य. पहिलं शतक प्रगतीपथाती. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं शतक प्रगती पद्धती. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आहेत अजिंक्य. धावसंख्या झाली ती 14. रॉयल दपुले संघाची एक फलंदाज डगआउटमध्ये परतला तो सुफियान. पुन्हा एकदा हलक्यात टाकलाय चेंडू. डॉट स्वरूपात निघतोय. धावसंख्या आहे रोखून ठेवलंय 14 वरतीच. कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते अजिंक्य यांच्याकडून. आपल्या संघासाठी रोखून ठेवलंय ते मोहसिनला. पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू स्लोअर वन टाकलाय. एक धावेसाठी एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते 15. पुन्हा एकदा सज्ज येतो गोलंदाजीवरती अजिंक्य. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू विकेट केलाय. पिकअप केलाय. चेंडूला पाठवलाय सीमाच्या दिशेने. शानदार षटकार. संख्या आहे ती 21. पुन्हा एकदा सज्ज गोंधळ. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू विकेट केला. क्षेत्ररक्षक चेंडू करता झेल त्या पाहायचा आहे आणि उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते पांडू यांच्याकडून. आणि एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती.
चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मारती गोलंदाज आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारतो मोहसिनसाठी. अजिंक्य थोडंसं महागडं शतक म्हणता येईल अजिंक्यांचं SVR संघासाठी. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू विकेट केला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय. सूरज झेलतोय का पाहायचा आहे. अचूक झेलत आहे आणि दुसरा ब्रेक टू बॅट मोहसिन डागआउटमध्ये परतोय. धावसंख्या रोखून ठेवलंय ती 23 वर. 22 वरती दुसरा ब्रेक तो भेटतोय तो मोहसिनच्या स्वरूपात. रॉयल दफुली या संघाला त्याची जांगा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो कैफ. बघूया कैफ कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे ती 22. तिसरा शतक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया. शेवटचा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतोय तो अजिंक्य आपल्या संघासाठी. हरणाई संघासाठी पाहायचं आहे शेवटचा चेंडू. शेवटचे चेंडू षटकार येतोय चौकार येतोय की फलंदाजाला डगाडमध्ये परतवतोय तेही पाहायचं आहे. मोहम्मद कैफ फलंदाजीला सज्ज होतोय. नाही तर हरकतीने खेळायचा प्रयत्न होता. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 22. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं शतक. गोलंदाजी मारतोय गोलंदाज स्वप्नील. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. राईट आर्मवर विकेट मार्क करणार आहे तो साऊथ साडी. धावसंख्या आहे ती 22. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 22. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. बारा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतात तेही पाहायचं आहे हरणाई संघ. साईक असणार फलंदाज साऊथ ज्याच्या बॅटून एक आपण मिड विकेट आणि लॉंग ऑफच्या दिशेने षटकार पाहिला होता तोच साऊथ कशा प्रकारे फलंदाजी करतो तेही पाहायचं आहे. स्वप्नीलच्या षटकामध्ये फुलटॉस चेंडू विकेट करायचा होता. ऑलॉन कार्पेट चेंडू खाली क्षेत्रक्षेत्र पांडू सहज येते. एक धाव भेटते. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. षटक चालू आहे ते चौथं शतक प्रगतीपथावरती. गोलंदाजीमध्ये गोलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस टाकला होता. त्याचा त्या चेंडूवरती एक धावेने संघाची धावसंख्या वाढवली. धावसंख्या पोहोचली ती 23 वरती. षटक चालू आहे चौथ्या षटकातील अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे स्वप्नीलच्या. स्ट्राईकला फंदाज काय बघूया कशा प्रकारे फंदाज. पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. चेंडू जातोय रक्षकाच्या हातात. धावसंख्या अजूनही रोखून ठेवले. धावसंख्या आहे ती 23 वरती. षटक चालू आहे चौथं. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते हरणाई या संघाकडून. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला भेटते. स्वप्नील वैयक्तिक कोर्टातील दुसरं संघासाठी चौथ्या फुलटॉस चेंडू स्ट्रेट डाऊन खेळलाय. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेता येत नाही तो कैफ याला. धावसंख्या पोहोचले ती 24 वरती. षटक चालू आहे चौथं. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते. अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू टाकलाय. एक धाव सहज इथे पूर्ण केले.
22 रुपयात अशा 2 धावा भेटणार आहेत. 2 धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 26 वरती. षटक चालू आहे ते चौथं. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौथं शतक प्रगती पथवते. धावसंख्या झाली ती 26. षटकातील माझ्या कदाचित काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू स्ट्रेट डाऊन खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू काढले होते. एक धाव पूर्ण होते. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 27. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे घेऊन येतोय गोलंदाजी मार्ग गोलंदाज स्वप्नील आपल्या संघासाठी. स्ट्रेट खेळला चेंडू. षटकार. 6 धावेने संघाची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 33. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आहे ती 33. पुन्हा एकदा जाऊ मैदानाकडे. शेवटचं षटक अंतिम षटक. राईट आर्म राऊंड विकेट मार्क येतो दानिश साऊथसाठी. बघा शेवटचं शतक कशा प्रकारे घेऊन येतं. अनामारीचं शतक असणार आहे. धावसंख्या झाली ती 33. 24 चेंडूंचा खेळ झालाय. 33 धावा. शॉर्ट पिच चेंडू स्ट्रेट डाऊन खेळला चेंडू. सीमारेच्या दिशेने शानदार दणदणीत षटकार. धावसंख्या होते ते 39. शेवटचं शतक प्रगतीपथावर. त्या पहिल्याच चेंडू ते बिग हिट केला षटकाराच्या दिशेने. नाही डॉट सोबत चेंडू काढलाय आणि फलंदाज बाद. स्ट्राइक रोटेट हा नियम बंद झालेला आहे.
कमिटीचा निर्णय आहे की स्ट्राईक रोटेट किपरच्या हातात जर असेल बॉल तर स्ट्राईक रोटेट करता येणार नाही. शॉर्ट पिच चेंडू विकेट केलाय आणि मिस होत आहे झेल. 2 धाव पूर्ण केल्यात. धाव संख्या होते ते 41. शेवटचं शतक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा स्वे चेंडू अवांतर धाव. आणि फलंदाज बाद. फलंदाजीमध्ये फलंदाज अरमान, गोलंदाजी माथी गोलंदाज दानिश. फुल टॉस चेंडू यॉर्कर सोबत चेंडू. 1 धावेसाठी एका धावाने संघात वर पडते. धावसंख्या उपस्थिती 43. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू फर्स्ट इनिंग मधला. उद्या शेवटच्या चेंडूवरती काय होते ते पाहायचं आहे. आयटम राऊंड विकेट मार्क होते दानिश कैफ साठी. शॉर्ट पिच चेंडू विकेट केलाय. कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय साई यांच्याकडून. आणि फलंदाज बाद. संघाची धावसंख्या आहे ती 46. 4 धावा पेनल्टी. 450. 51 धावांचं आव्हान असेल ते स्वीर हरणाई संघाला.
मोहम्मद पटेल जहाँ कहीं भी हो कमेंट्री चल बैठ चल। एसवीआर हरने और रॉयल दापोली के बीच मुकाबला खेला जा रहा है। स्कोर जा पहुंचा है एक इनिंग की समाप्ति पे 51 का टारगेट। देखते अब पांडु और सिद्धू। देखते पहली ओवर लेके अरमान आते हुए। अरमान हारना एक्सप्रेस। हमारे मेन अंपायर तुफेल नरकर और हमारे लेग अंपायर मकबूल भाई। इकबाल अरमान तैयार गेंद करेंगे पांडु के लिए। इकबाल अरमान तैयार गेंद करेंगे पांडु के लिए। ओ बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे। देखते हैं अंपायर का इशारा क्या होता है। नॉट आउट। बहुत ही बढ़िया गेंद थी अरमान की। एसके स्पोर्ट्स के मालिक भी खेल रहे हैं यहाँ पे, शहबाज भाई। इकबाल अरमान तैयार गेंद करेंगे पांडु के लिए और ये बहुत ही बढ़िया गेंद और विकेट का पता। विकेट जाता हुआ पहला ही। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करे अरमान। जो बैट्समैन साई बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं अरमान। हारने एक्सप्रेस के नाम से जाना जाते हैं। शहबाज खलफे पूरा इफेक्ट डालते हुए अपनी टीम के लिए। जो बैट्समैन साई गेंद करेंगे अरमान।
ओ बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे अरमान। फिर से एक बार अरमान तैयार, गेंद करेंगे साई के लिए और ये बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया शॉट और असद को विकेट मिलता हुआ। बहुत ही बढ़िया कैच, अरमान की बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। अरमान नफुतरी गेंदबाजी कर रहे। कैफ देसाई भी दिख रहे क्राउड में। चल, रॉयल दपोली की टीम से खेल रहे, एक बड़ा नाम है कैफ देसाई। अरमान, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है अरमान की। स्वप्निल, फिर से एक बार अरमान तैयार, गेंद करेगी स्वप्निल के लिए। ओ बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे अरमान। 5 बॉल डॉट की अरमान ने, एक भी रन नहीं दिया है। देखते हैं मिडन ओवर होता है क्या अरमान का। फिर से एक बार हरमन तैयार, गेंद करेगी स्वप्निल के लिए। ओ बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया कट किया है। बहुत ही बढ़िया ओवर अरमान का, सिर्फ एक रन दिया है अपने टीम के लिए। एक ओवर की समाप्ति पर टीम का बढ़ता हुआ स्कोर 1 रन। तापोली 11 और जॉली बॉयज की कैप्टन से गुजारिश है कि टॉस के लिए आए। जॉली बॉयज की कैप्टन से गुजारिश है कि कमेंट्री बॉक्स में तुफैल लाइनर कर। कैफ दूसरी ओर लेकर आया है अपनी टीम के लिए पहली ओवर। देखते हैं कैफ, कैफ की कैसी गेंदबाजी होती है। फिर से एक बार कैफ तैयार, गेंद करेंगे स्वप्निल के लिए। वो बहुत ही बढ़िया गेंद, अरमान ने अपनी टीम के लिए बहुत ही बढ़िया ओवर डाला है। दिल खुश करने वाली गेंदबाजी की अरमान ने। अब देखते हैं कैफ, बुरंडी एक्सप्रेस। फिर से एक बार कैफ तैयार, गेंद करेंगे स्वप्निल के लिए। बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं कैफ।
सिद्धू। एक बार कैफ तैयार, गेंद करके सिद्धू के लिए। बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया टप्पे पे गेंद कर रहे कैफ। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रही है कैफ की। स्कोर रुका हुआ है 2 रनों पे। फिर से एक बार कैफ तैयार, गेंद करके सिद्धू के लिए। बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया शॉट, बाउंड्री। बहुत ही बढ़िया शॉट, 4 रनों के लिए। स्कोर जा पहुंचा 6 रनों पे। आखिरी 2 गेंदें आना बाकी है। एक बार कैफ तैयार, गेंद करके सिद्धू के लिए, और ये बहुत ही बढ़िया शॉट, बहुत ही बढ़िया शॉट सिद्धू के बल्ले से आता हुआ। 4 रन। स्कोर जा पहुंचे 10 रनों पे। और की आखिरी गेंद आना बाकी है। देखते सिद्धू कैसे समाचार लेते आखिरी गेंद का। अरमान समझाते हुए कैफ को। देखते फिर से एक बार कैफ तैयार, गेंद करके सिद्धू के लिए। ओ बहुत ही बढ़िया गेंद। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति पे टीम का बढ़ता हुआ स्कोर 10 रनों पे। अब आ रहे साउथ। शहबाज खलीफे भी मौजूद है टीम में। एसके स्पोर्ट्स के मालिक शहबाज खलीफे। अब सऊद आए गेंदबाजी के लिए। और ये बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया शॉट, अरमान मौजूद। सऊद तैयार, गेंद करेंगे स्वप्निल के लिए। ओ बहुत ही बढ़िया गेंद। अंपायर केशर वाइट, हमारे डांसिंग अंपायर तुफे लाइनर कर। फिर से एक बार। ओ बहुत ही बढ़िया शॉट, अरमान मौजूद, और कैच ड्रॉप।
सब तैयार, गेंद करेंगे सिद्धू के लिए। तब तक सिद्धू मौजूद है, पूरी टीम अभी तक बाकी है। फिर से एक बार सब तैयार, गेंद करेंगे सिद्धू के लिए। ओ बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद। फिर से एक बार सब तैयार, गेंद करेंगे सिद्धू के लिए। ओ डांसिंग अंपायर तुफेल का इशारा वाइट। तुफेल की एक्शन हमारी थोड़ी हार्ड है, इसके लिए वाइट। फिर से एक बार साउथ तैयार, गेंद करेंगे सिद्धू के लिए। और ये बहुत ही बढ़िया शॉट, 6 रनों के लिए। अब टॉस हो रहा है, दापोली 11 वर्सेस जॉली बॉयज। टॉस करेंगे सज्जाद भाई। स्कोर चाप हो जाए 21। अभी भी 2 गेंदें आना बाकी है। देखते सिद्धू किस तरह से समाचार लेते। और ये बहुत ही बढ़िया शॉट, बहुत दूर सिक्स है, बहुत लंबा शॉट। देखना शॉट, हमारे अंपायर को डांस करने का मौका मिला। 6, लाजवाब शॉट सिद्धू के बल्ले से आता हुआ। स्कोर जा पहुंचा है 27 रनों पे। जॉली बॉयज ने टॉस जीता है। देखते हैट्रिक होती है क्या। 2 में 2 6 लगाए। बहुत ही लाजवाब शॉट देखने मिला सिद्धू के बल्ले से। फिर से एक बार साउथ तैयार, गेंद करेंगे सिद्धू के लिए। फिर से एक बार साउथ, गेंद करेंगे सिद्धू के लिए। देखते 2 में 2 6 लगा चुके, अब तीसरा आता है क्या। और ये बहुत ही बढ़िया शॉट सिद्धू के बल्ले से आता हुआ। स्कोर जा पहुंचा 28 रनों पे। 28। बारह गेंदों पे 23 रनों की जरूरत। स्कोर 3 ओवर की समाप्ति पे टीम का बढ़ता हुआ स्कोर 28। अब आ चुके गेंदबाजी पे हरनई एक्सप्रेस, अरमान पलनायक। अरमान बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं अरमान। देखते हैथवे एक्सप्रेस कुरियर।
देखते कैसी गेंदबाजी करते हैं अरमान अपनी टीम के लिए। 3 ओवर की समाप्ति पर टीम का बढ़ता स्कोर 28 रन। अब अपनी दूसरी ओवर लेकर आया अरमान। अरमान तैयार गेंद करी सिद्धू के लिए। ओ बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद। लाजवाब गेंदबाजी करे अरमान। फिर से गेंद करी कि अरमान सिद्धू के लिए। बहुत ही बढ़िया गेंद। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है अरमान की। रफ्तार है अरमान की गेंद पे और टप्पा भी है। अरमान के हर विकेट पे शद्दों की तरफ से 500 रुपए। देखते अभी अरमान कैसी गेंदबाजी करते। और ये उठा के मारा है। देखते सुफियान मौजूद। बॉल जज नहीं कर पाया, हवा से थोड़ा कूद गया। देखते फिर से एक बार। थर्टी वन। देखते गेंदबाजी कर रहे अरमान। ओ कट करना चाह रहे थे अरमान को, पर पॉइंट पे कैच देकर स्वप्निल बैक टू द पवेलियन। देखते ओवर की आखिरी गेंद आना बाकी। अरमान की बहुत ही बढ़िया गेंदबाजी की अरमान ने। स्कोर 31 रनों पे रुका हुआ। 31। नवाज फकी इनका भी आगमन होता हुआ कमेटी की तरफ से हार्दिक स्वागत है। आपके लिए नशिस्तें खाली है, आके बैठ जाए। देखते फिर से एक बार अरमान। ओ बहुत ही बढ़िया शॉट। विकेट जाता हुआ। स्कोर जा पहुंचा है 32 रनों पे। अभी भी 6 गेंदों में 19 रन की जरूरत। छह गेंदे 19 रन। इसके बाद देखने मिलेगी तुफेल की गेंदबाजी। फुल प्रैक्टिस में है तुफेल। जॉली बॉयज ने टॉस जीतकर बैट बॉलिंग का फैसला दिए। मांडवकरचा पण आगमन झालेलं आहे।
हेलो हेलो। अंपायर मैच जल्द से जल्द चालू कीजिए, और भी मैच बाकी है। देखते हैं आखिरी ओवर लेके कौन आते हैं। हेलो हेलो। 70 बाय। हेलो 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 हेलो। हेलो 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 हेलो। आवाज इतनी आती। हेलो 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 वो नहीं लिखता है फर्जुल्ला नहीं। हेलो 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 हेलो। बहुत ही बढ़िया गेंद कर रहे हैं 70 बाय। डॉट गेंद। फिर से एक बार 70 बाय। देखते हैं कैसी गेंदबाजी करते सिद्धू के लिए। ओ बहुत ही बढ़िया गेंद। 4 गेंद 19 रन अभी भी है कि फिर से एक बार 70 बाय तैयार। गेंद करेंगे सिद्धू के लिए, और ये बहुत ही बढ़िया शॉट, लंबा 6। बहुत ही बढ़िया शॉट सिद्धू के बल्ले से आता हुआ। देखते हैं फिर से एक बार कैसी गेंदबाजी कर रहे 70 बाय। सिद्धू तैयार। गेंद करेगी 70 बाय। 3 गेंदे 13 रन की जरूरत। देखते हैं कैसी गेंदबाजी करते 70 बाय सिद्धू के लिए। 3 गेंदे 13 रन। एक बड़ा मैच। बहुत ही बढ़िया शॉट, बहुत ही लंबा 6। दो गेंदे 7 रन। देखते सिद्धू। 2 गेंदे 7 रन। कंपलसरी चेसिंग है। 2 गेंदे 7 रन। दो गेंदे 7 रन। देखते फिर से एक बार सिद्धू तैयार। गेंद करेगी 70 बाय। 2 गेंदे 7 रन। और ये बेस और विकेट का पतंग। एक गेंदे 7 रन। कंपलसरी चेसिंग। एक गेंदे 7 रन। कंपलसरी चेसिंग।
दानिश, देखते दानिश, हारने का पोलार्ड कहा जाता है दानिश को। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की 70 बाइले। सुमित जाधव, तापुलिका एजाज, समीर सावंत ऑल्सो मौजूद, बंडिया शिर्के, शद्दो, आकाश सकपाल, एक